श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू। नाशिवंत देह जाणार सकळा, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। तुका म्हणे ही लोकीची व्यवहारे, नये डोळे पुरे भरून राहो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जगतवंदनीय जगतभूषण श्रीमंत संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमी धरुणी आवडी, करावी तातडी परमार्थाची। तुका म्हणे ही लोकीची व्यवहार, नये डोळे धुरी भरून राहो। हा एक 4 चरणाचा अभंग, आपल्याला सगळ्यांना परिचित असणारा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे। या ठिकाणी अभंगाचा अर्थ या ठिकाणी सांगत असताना तुकाराम महाराजांनी या ठिकाणी म्हटलेला आहे, ज्यांना भवसागरातून पार जायचं आहे, जे भवसागरात बुडत आहेत, त्यांनी वारंवार एका गोष्टीचा विचार करावा, तो हा की हा देह नश्वर असून तो केव्हा तरी लयाला जाणार आहे। काळ आयुष्य सतत खात आहे, म्हणून सावध व्हावे, संत समागमी करावी, अशा प्रकारचा या अभंगाचा अर्थ आहे। मी माझ्या बुद्धीप्रमाणे या ठिकाणी या अभंगाचे निरूपण आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी ईश्वरानं सगळ्या प्राणी मात्राची निर्मिती केलेली आहे। 64 लक्ष योनी सांगितल्या जातात, परंतु या ठिकाणी ईश्वरानं मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की त्याला विचार करण्याची क्षमता दिलेली आहे, त्याला विचाराची बुद्धी दिलेली आहे, आणि विचार करून त्यानं भजन करावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणानं ईश्वराची देखील आपल्याकडून आहे। मग या ठिकाणी जर मनुष्याला विचार करण्याची क्षमता दिलेली आहे, तशा प्रकारची बुद्धी दिलेली आहे, तर मग मनुष्य हा एकमेव प्राणी या ठिकाणी देवानं भजनासाठी त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे। मग असं असताना मनुष्य जन्माला आल्यानंतर त्यानं त्या ठिकाणी संतांचा समागम केला पाहिजे, त्यानं देवाचं भजन केलं पाहिजे, हे अपेक्षित आहे। कारण हा दिलेला देह आहे, तो देह नाशिवंत आहे, आणि आयुष्य जे ते आयुष्याचं काळाचं खाद्य आयुष्य आहे। असं असताना आयुष्यभर भजन करावं किंवा आयुष्यभर विचार करावा असं महाराजांनी सांगण्याच्या ऐवजी क्षणोक्षणी का सांगितलं? खरं तर आपण आयुष्यभर सांगितलं तर माणूस म्हणतो की आता भरपूर आयुष्य पाहू, पुढे करू, अजून वेळ आहे। पण वेळ आपल्या हातात नाही हे मात्र कोणाच्या लक्षात नाही, म्हणून क्षणोक्षणी सांगितलेलं आहे। खरं तर आपण हरिपाठ पाहतो, हरिपाठामध्ये सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, पहिल्या ओळीतच म्हटलंय, देवाची आद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिले। आणि तोच हरिपाठ आपण शेवटाकडे जाताना 27वी ओळी जर पाहिली तर त्याच्यात म्हटलेलं आहे, सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी
रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे सुरुवात आहे क्षणोक्षणी किंवा क्षणभर, आणि शेवट आहे रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे अर्ध घडी सुद्धा त्या ठिकाणी देवाच्या नामस्मरणापासून राहू नको सांगितलेलं आहे. क्षणोक्षणी याच्यासाठी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी आपल्याला क्षणाक्षणाला तो विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे. मनामध्ये आपण संत समागम धरला पाहिजे, कारण हा देह नशीवर आहे. आणि म्हणून हा भवसिंधू संसाराला त्या ठिकाणी हे संसारूपी जीवन जे आहे त्या जीवनाला तुकाराम महाराजांनी भवसागराची उपमा दिलेली आहे. भवसागर म्हणजे आता समुद्र आपण पाहिलेला आहे, समुद्रात पाणी किती आहे याचा अंदाज नाही. म्हणजे आपला अरबी समुद्र हा छोटा समुद्र आहे, आपण पाहिलेला आहे. अरबी समुद्र, सागर आणि महासागर अनेक आहेत, परंतु त्याच्या पाण्याचा ठाव लागत नाही. तसं आपलं जीवन जे आहे ते जीवन देखील त्या ठिकाणी जीवनामध्ये सुख किती आहे तर सुख अत्यंत कमी आहे, दुःख मात्र जे आहे ते दुःख खूप मोठं आहे. मग असं असताना दुःख भोगत असताना त्या ठिकाणी बरेच जण विचार करतात दुःखाचा प्रसंग आला की नको असं वाटतंय. सुखाचा क्षणाचाच प्रसंग आहे, मात्र दुःखाचे अनेक प्रसंग आहेत जीवनभर. त्या ठिकाणी सुख जवा पडे दुःख पर्वता एवढे. मरण काही कोणाला आवडत नाही, हे सगळं जरी असलं कोणालाच आवडत नाही मरण. एक मुळी विक्या एकदा खूप वैतागलेला असतो, रोजच कष्ट, मुळ्या तोडायच्या, सरपण त्या ठिकाणी गोळा करायचं म्हणून विकायचं, आणि विकून ते त्याचे मिळतील त्याच्या पैशावरती प्रपंच करायचा, रोजचाच क्रम, वैतागलेला असतो. एक दिवस असंच ती मुळी घेतलेली उन्हाचा निघालेला, वैतागलेला, उन्हानं त्रासून गेलेला, जीवनाला वैतागलेला, एका झाडाखाली मुळी टाकली आणि सावलीला बसला. विचार केला काय या जीवनाचा अर्थ आहे. मुळी टाकून वैतागलेल्या अवस्थेत म्हटला यमराजा कुठं दडून बसलास, कधी उचलतोस मला, कधी या त्रासातून मोकळा करतोस. ते झाड नेमकं कल्पवृक्षाचं होतं. त्यानं मागणी केली, अकरा विकरा रूप घेऊन यमराज समोर उभा राहिला. हा घाबरला, तुला कोण आहेस? तुम्हाला यमराज आहे, तू आत्ता हाक मारली होतीस म्हणून आलो, यायचंय ना माझ्या बरोबर, वैतागलास ना तू, चल तुला न्यायला आलेलो आहे. तर नाही 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 मला नाही यायचं म्हटला. मोडी उचलायला कुणी नव्हतं म्हणून हाक मारली. हे पर्वता एवढं जरी दुःख असलं तरी त्या ठिकाणी मनुष्य मरण कोणालाही आवडत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या अभंगाच्या निमित्तानं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात हा जीवनरूपी भवसागर जो आहे तो भवसागर पार करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जीवनात क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. मग विचार कोणता केला पाहिजे? विचाराचे अनेक प्रकार आहेत. आपण त्या ठिकाणी विचाराचे प्रकार करत असताना खर तर या जीवनामध्ये पार होत असताना आपण भजन केलं पाहिजे अशा प्रकारचं सांगितलं जातं. परंतु भजन करत असताना कोणत्याही संतांनी तुम्हाला सांगितलं नाही सगळा संसार सोडून द्या आणि सगळं सोडून तुम्ही त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करा, भजन करा, असं कुठल्याही संतांना आपल्याला सांगितलेलं नाही. म्हटलेलंच आहे संतांनी, कामामध्ये काम, कोणी म्हणा राम राम. किंवा सावता महाराजांचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी घेता येईल. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, म्हणजे शेतामध्ये शेती करत असताना सुद्धा तुम्हाला भजन करता येऊ शकतं. कोणत्याही क्षणाक्षणाला तुम्ही हा विचार करू शकता आणि क्षणाक्षणाला विचार करून त्या ठिकाणी जीवनाचं कल्याण करण्यासाठी जो आयुष्य म्हणजे आयुष्य जो काळ खातोय ते आयुष्य जगत असताना हा काळ खात असताना या काळाच्या कालखंडामध्येच आपल्याला त्या ठिकाणी भजन त्या ठिकाणी करता येतं, नामस्मरण करता येतं, याचा विचार करावा अशा प्रकारचं या ठिकाणी महाराजांनी सांगितलेलं आहे. विचाराचे अनेक प्रकार आहेत. आपण एक विचार करतो, अर्धा विचार आहे, पश्चात विचार आहे,
निरर्थक विचार आहे, अनर्थक विचार आहे, अविचार आहे आणि सार्थक विचार आहे. या विचाराच्या सगळ्या प्रकाराचा विचार जर केला, याचं जर विश्लेषण करायचं झालं, याचं निरूपण जर करायचं झालं, तर माणसानं जीवनामध्ये कधीही चांगला विचार केला पाहिजे किंवा कोणतीही कृती करताना विचार केला पाहिजे. एकदा एक राजा शिकारीला गेलेला होता आणि शिकारीवरून परत दुपारीच आला. दुपारी आला तर राजकुमार त्या ठिकाणी त्यानं जेवण वगैरे करून राजाच्याच महालामध्ये, राजाच्या शयनकक्षेमध्ये त्यांच्या पलंगावरती शाल पांघरून त्यांचा युवराज झोपला. महाराणी साहेब आल्या, युवराजाच्या मातोश्री, त्यांनी जेवण केलेलं होतं, वाचन करत बसले. वाचन करता करता त्यांनाही झोप आली, त्याही तिथेच पडल्या. राजा आला, पाहतोय दरबारामध्ये, दरबारातून त्या ठिकाणी शयन कक्षेमध्ये आला. तिथे आल्यानंतर पाहतोय तर आपल्या पलंगावरती कोणीतरी तरुण झोपलाय, बाजूला महाराणी झोपली. कोणाची हिंमत झाली, कोण अशा पद्धतीने त्या ठिकाणी माझ्या शयन कक्षेत येऊ शकतो म्हणून चिडला. परंतु त्या राजाच्या सगळ्या राजमहालामध्ये ठिकठिकाणी त्यांनी विचार करावा असे फलक लावलेले होते. चिडला आणि तलवार काढणार तर तिथे विचार करावा म्हणून फलक लिहिलेला होता. तलवार उपसली, परंतु त्यानं विचार केला. कोण झोपलेलं ते पहिल्यांदा पाहू. शाल तोंडावरची काढल्याने राजकुमार पाहिला, हातातली तलवार गळून पडली. आणि म्हणून या ठिकाणी विचार करत असताना नेहमी विचार केला पाहिजे. आता पश्चात विचार एक नावाचा विचार आहे. पश्चात विचार म्हणजे सगळं करून बसायचं, नंतर पश्चाताप करत बसायचं. आताच शिस्ते तुम्ही आले. पश्चात विचार काय, कुठून कुणीतरी आम्हीच दाखवलं की त्याच्यामध्ये उडी घ्यायची. ते आम्हीच दाखवलं ते खरं आहे का कुठे याचा विचार करायला, त्याच्यात उडी घ्यायची आणि मग बुडाल्या म्हणायचं लय वाईट झालं, लय चुकीचं झालं. हा पश्चात विचार आहे. या ठिकाणी निरर्थक विचार काही माणसं करतात, काही संबंध नसतो त्या विचाराचा. आता इथं दशकरीत बसल्या बसल्या कावळा यायला लागला की माणसं सहज विचार करणार. काही निरर्थक विचार करणारी माणसं, ज्याला अर्थच नसतो त्या विचाराला. कावळ्याला किती दात असतील, आता काही संबंध आहे का विचारात? अस्वलाला किती केस असतील? असे निरर्थक विचार जे आहेत, ते निरर्थक विचार करणारी काही माणसं निश्चितपणानं असतात. अनर्थक विचार हा एक विचाराचा प्रकार सांगितला. एकदा एक तरुण रोज त्याच्या दारातून म्हशीचा कळप जात असतो आणि म्हशीचा कळप जाताना एका म्हशीची अशी गोल शिंग असते. तो असा विचार करतो की ह्या शिंगामध्ये माझं डोकं बसेल का? हा जो विचार आहे, अनर्थक विचार तो करत राहतो. एक दिवशी त्याचा मेहुणा येतो. त्या मेहुण्याला म्हणतो, कळप चाललेला असतो, तो म्हणतो दाजी त्या म्हशीच्या गोल शिंगात माझं डोकं बसेल का? तर मेहुणा करामती असतो. तो म्हणतो कशाला विचार करतो, प्रयोग करूनच टाकायचा. दुसऱ्या दिवशी मालकानं धार काढताना त्या म्हशीने काहीतरी खोड लात मारलेली असते. मालक चांगला बदलून काढतो आणि नेमकं कळप सुटतो. ह्याने निश्चयच केलेला असतो की आज डोकं गुंतवायचं आणि तो डोकं त्या शिंगात गुंतवतो. म्हैस आधीच मारलेली असती, वैतकलेली असती. ती म्हैस जी त्याला घेऊन पळत येईल, सगळं गुदळ आपटून त्या ठिकाणी जाम होऊन जातो. हॉस्पिटलला नेऊन ऍडमिट करावं लागतं आणि ऍडमिट केल्यानंतर प्रत्येक जण आल्या विचारतो त्याला, अरे वेळ आहे का रे तू, असा कसा अनर्थक विचार का नाही केला तू? हे शिंगात डोकं गुंतवायचं हा कोणी तुला सांगितलं? कस काय विचार केला? विचार का नाही केला? त्यांना विचार कस काय नाही केला? 6 महिने झाले विचार करीत होतो. अशा प्रकारचा अनर्थक विचार, अविचारी प्राण्यांचा सुद्धा त्या ठिकाणी पुराणामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला संदर्भ सापडतात. अविचारी मासा हा अविचारी प्राणी आहे. माशी अविचारी आहे. मनुष्य आहे पण मनुष्य तर सांगणार नाही. मासा त्या ठिकाणी, मासा पकडणारा जो आहे तो पकडणारा त्या ठिकाणी त्या गळाला त्याच्या काय लावतो? आमिष दाखवतो. काय लावतो?
गांडूळ निघतं, गांडूळ काढलं जातं, त्याचा तुकडा लावला जातो. आता माश्याच्या अनेक पिढ्या हे जे पूर्वज त्या आमिषापायी गेले, पण तरी सुद्धा तो विचार नाही करत. आमिष दिसलं ते आमिष त्या ठिकाणी खायचं म्हणून तो जातो, आणि जसा त्या ठिकाणी आमिषाला पकडतो तसा जातो. हा विचार त्या ठिकाणी माश्याच्या ठिकाणी आहे. माशी कुठं घाण आहे कुठं चांगलं आहे त्याला कशाचाच हिशोब नाही. त्याच्यामुळे ते कुठेही घाणीवरही बसती आणि चांगल्या ठिकाणी येऊन बसती. हा अविचार माशीच्या ठिकाणी आहे. आणि अर्धविचार जो आहे, अर्धविचार करणारी देखील माणसं त्या ठिकाणी आपण पाहतो. अर्धविचाराचा प्रकार जर आपण त्याचा विचार केला तर तपश्चर्या कोणत्या प्रकारची करावी, कशी करावी. एकदा एक तरुण तपश्चर्याला हनुमंतरायाच्या मंदिरात बसला. 12 वर्ष तपश्चर्या केली. हनुमंतराय प्रसन्न झाले. म्हणजे बोल तू फार तपश्चर्या त्या ठिकाणी खूप कष्ट सहन करून तपश्चर्या केली, काय हवं आहे तुला. हनुमंतराय प्रसन्न झाल्यानंतर त्यानं सांगितलं की माझं लग्न होत नाही. हनुमंतराय म्हणले मी नैष्ठिक ब्रह्मचारी, मी मुलगा आहे का मुलगी आहे हे माझ्या आईवडिलांना कळण्यासाठी, कारण जन्मताच त्या ठिकाणी लंगोटा असा हनुमंतरायाचा जन्म झालेला. माझ्या कृतीवरून आईवडिलांनी मला मी मुलगा आहे का मुलगी ओळखलं, आणि तू मला म्हणतोय की माझं लग्न होत नाही. जा तू प्रभू श्रीरामाकडे जा, तिथे जाऊन तुझंही काम होईल, माझ्याकडे होणार नाही. त्या ठिकाणी तो प्रभू श्रीरामाकडे जातो. राम प्रसन्न होतात. राम सांगतात की ठीक आहे. तो म्हणतो काय बघता काय पाहिजे. राम सांगतात की रामाला तो म्हणतो की भगवंता माझं लग्न होत नाही. ठीक आहे म्हणे, जा तुझं लग्न होऊन जाईल, चांगली बायको तुला मिळेल. लग्न होतं, बायको मिळते. काही दिवसानं तो यात्रेत फिरण्यासाठी जातो. यात्रेत फिरण्यासाठी गेल्यानंतर दुपारपर्यंत आनंदानं दोघं नवरा बायको फिरत असतात, आणि दुपारी गर्दीत कुठेतरी बायको त्या ठिकाणी चुकते. चुकल्यानंतर 8 दिवस तो बायकोचा शोध घेतो, सगळीकडे फिरत राहतो, पण बायको सापडत नाही. आणि मग बायको सापडत नाही म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तो पुन्हा प्रभू रामाचे, कारण आता रामामुळे आपलं लग्न झालं म्हणजे रामालाच प्रार्थना करू असा विचार करतो. रामाला प्रार्थना करतो. राम प्रसन्न होतात, विचारतात काय पाहिजे बालका. तो म्हटलं तुमच्या आशीर्वादाने लग्न झालं, चांगला संसार चाललेला होता, आनंदानं संसार चाललेला होता, मात्र यात्रेत गेलो, फिरता फिरता माझी बायको हरवली. 8 दिवस शोध घेतला, सापडत नाही. राम म्हणले अरे माझी बायको ज्यावेळेस हरवली त्यावेळेस तिला शोधायला मी हनुमंताला पाठवलं, तू माझ्याकडे कशाला. दृष्टांत संपला. अर्धविचार जो आहे तो अर्धविचार अशा प्रकारचा आहे. म्हणून विचार करत असताना सार्थक विचार जीवनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. आणि मग सार्थक विचार कुणी केला. पुराणातले अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी या स्वातंत्र्य लढ्यातले अनेक उदाहरणं सार्थक विचाराची आपल्याला पाहायला मिळतील. खर तर पुराणातला एक विचार जर महाभारतातला जर आपण पाहिला तर पितामह भीष्म 113 अंगामध्ये शिरले. खर तर पितामह भीष्म म्हणजे एवढे महान योद्धे होते की त्यांना मारणं शक्य नव्हतं. परंतु याच देवानं पंढरीच्या पांडुरंगानं अधर्माच्या बाजूने उभे आहेत म्हणून त्यांना मारण्यासाठी एक युक्ती केली आणि पितामह भीष्मांना मारलं. 113 बाण त्यांच्या अंगामध्ये शिरलेले असताना त्या बाणाच्या शय्येवर पितामह भीष्म पडलेले आहेत आणि बाणाच्या शय्येवर पडलेला असताना भगवान श्रीकृष्ण पायाशी गेला, नमस्कार केला. क्षीण झालेल्या पितामह भीष्मांनी म्हणजे यमराजाला देखील 22.5 दिवस थांबवल्याचा त्या ठिकाणी पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. पितामह भीष्मानं क्षीण आवाजामध्ये भगवान श्रीकृष्णाला सांगितलं याचा मला त्रास देऊ नका, दर्शनाला कोणी येऊ नका, मी ज्यावेळेस डोळे उघडील त्यावेळेस या, तोपर्यंत कोणी येऊ नका. सगळे थांबलेले ना त्यावेळेस 11 दिवसाला पितामह भीष्मांनी डोळे उघडले आणि डोळे उघडून त्या ठिकाणी विष्णू सहस्र नामाचं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या हातात विष्णू सहस्र नामाचा एक ग्रंथ दिला. भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्याला अश्रून रस्ता मोकळा केला आणि त्यांच्या डोळ्यातून त्या ठिकाणी अश्रू व्हायला लागले. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे जे अश्रू होते ते वेदनेचे अश्रू होते, दुःखाचे अश्रू होते. मात्र तिथे संजय उभा होता. संजय अधिकारी
महाधिकारी पुरुष होता. विदुर काकांनी विचारलं संजयाला, भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्याला धारा लागलेल्या आहे. ते म्हणे याही स्थितीमध्ये देवाचं नामस्मरण केलं, विष्णू सहस्र नावं लिहिले आणि म्हणून आनंदाश्रू भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यामध्ये आहेत. अक्रूर काकांना सांगितलं, विदुर काकांना सांगितलं, नाही तू चुकलास. या ठिकाणी या परिस्थितीमध्ये पितामह भीष्म आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी या परिस्थितीचा देखील अत्यंत सार्थ विचार केलेला आहे. आणि भगवंतानं त्यांच्या वेदनेचा विचार करून भगवंताला त्या ठिकाणी वेदना झालेल्या त्या म्हणून असू आहे. या ठिकाणी आपण स्वतंत्र भारताचा इतिहास जर पाहिला, भगतसिंग शहीद झाला. भगतसिंगाला त्या ठिकाणी फासावरती चढवलं गेलं. ज्या दिवशी भगतसिंगाला फासावर चढवायचं होतं, फाशीची शिक्षा झाली. इतिहास बाकीचा सगळा सांगत नाही. परंतु त्या ठिकाणी 31व्या वर्षी भगतसिंगाला फाशी देत असताना सकाळी ज्यावेळेस फासावरती चढवण्यासाठी आणण्यासाठी भगतसिंगांकडे जेलर गेला, त्यावेळेस भगतसिंग व्यायाम करत होता, सूर्यनमस्कार करत होता. भगतसिंगाला जेलर म्हटलं, अरे भगत तू काय करतोस? ते म्हणे व्यायाम करतोय. अरे व्यायाम शरीरासाठी आहे. मग शरीरासाठी व्यायाम आहे आणि तू काही क्षणानं तुला त्या ठिकाणी फासावर चढवलं जाणार आहे, तुझं शरीर नाश पावणार आहे आणि तू आत्ताही या क्षणाला देखील व्यायाम करतो. भगतसिंगांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. भगतसिंगांनी सांगितलं की माझी आई रोज पूजेसाठी फुलं आणती, एक टोकरी भरून फुलं आणती, ती सगळीच फुलं देवाला वाहत नाही. भगतसिंगांना सांगितलं की त्याच्यातलं ताजं तवानं जे फुल आहे ती माझी आई देवाला वाहते. तसं या भारत मातेसाठी जर मी त्या ठिकाणी शहीद व्हायला निघालेलो आहे, ह्या भारत मातेसाठी जर मी त्या ठिकाणी फासावरती चढायला निघालेलो आहे, तर नाराज होऊन चेहरा पाडून मी जाणार नाही. हसत मुखानं भारत मातेला माझ्या आईनं जशी ताजी फुलं वाहिली तसं एक हसत मुखानं ताजं फुल म्हणून या भारत मातेसाठी मी जाणार आहे. हे सार्थक विचार या ठिकाणी जीवनामधला भगतसिंगांना देखील मांडलेला आहे. महाराज या ठिकाणी पुढे आपल्याला सांगतायत की विचार करा. त्याच्यानंतर सांगितलेला आहे, हा विचार जर केला तुम्ही तर हा भवसिंधू तुम्ही पार करू शकता. आपला पंढरीचा पांडुरंग कमरेवरती हात ठेवून का उभा आहे? जर आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विचार केला, संतांचा समागम केला, तर हा भवसागर, हा जीवनाचा भवसागर जो पार करायचा आहे ते पाणी कमरे इतकंच आहे. ज्या पाण्याचा अंत आम्हाला लागत नाही, संसारूपी जीवनामध्ये जगत असताना या दुःखाचा आम्हाला अंत लागत नाही, तो पाण्याचा अंत जो आहे परमेश्वर पंढरीश पांडुरंग सांगतो. संत समागम केला आणि तुम्ही जर भजनामध्ये रमला तर निश्चितपणानं पाणी कमरे इतकंच आहे. त्याच्यातून तुम्हाला तरुण जाणं सोपं आहे. अशा प्रकारचा या ठिकाणी विचार सांगितला जातोय. या ठिकाणी अभंगाच्या दुसऱ्या याच्यामध्ये चरणामध्ये सांगितलेलं आहे, नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान. देह जे आहे हे नाशिवंत आहे. आपल्या महान संत, आपल्या सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांनी देखील याच्या बाबतीमध्ये योग संग्राम मध्ये दुसऱ्या अध्यायात 60वी ओवी आहे. या नाशिवंत शरीराची भूषणे ते महादुःखाची कारणे, परी ते उंच लादेची नाठाने, नीर मधुर जैसे. याच्याशी सुसंगत अशाच प्रकारचं या ठिकाणी मोहम्मद महाराजांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे. देह नाशिवंत आहे, पण या ठिकाणी या नाशिवंत देहाविषयी जगद्गुरु तुकाराम महाराज आणखी एक सांगताय, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती होते होती, तरी का चित्ती न धरावे. याचा अर्थ असा आहे, नाशिवंत धनाचं महत्व आपल्याला पटतंय. धन नाशिवंत आहे,
पटतंय तसं नर शरीर या धनाचं महत्व पटत नाही. हे सर्व धनाचा धनसाठा जो आहे तो जगन्नेता परमात्मा याला प्राप्त करण्यासाठी, त्याची प्राप्ती करण्यासाठी याचा उपयोग आपल्याला निश्चितपणाने होऊ शकतो. हे खूप मोठं धन देहरूपी आपल्याला ईश्वरानं दिलेलं आहे. जोपर्यंत आपला श्वास चालू आहे त्या श्वासाची किंमत, प्रत्येक श्वासाची किंमत पृथ्वी मोलाची आहे आपल्यासाठी. पण श्वास आपल्याला ठरवून दिला त्या ईश्वरानं. जास्तीचे श्वास आपल्याला ईश्वरानं दिलेले नाहीयेत. जन्माचे संकेत मिळतात, मृत्यूचे संकेत मिळतात, पण कळत नाही. कधी जाणार आहे ठरलेलं आहे. आयुष्य माणसाचं त्या ठिकाणी ईश्वराने ठरवलेलं आहे. फक्त आपल्याला आपण कधी जाणार आहे माहित नाही. म्हणून कारण क्षणभंगूर नाही भरोसा, अशा प्रकारची स्थिती आहे. माणसं सहज म्हणतात आत्ता होता, आत्ता भेटलो, आत्ता आम्ही चहा पिलो. कसं काय घडलं कोणाचाही भरोसा नाही. आणि म्हणून देहाची अनमोलता जी आहे ती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आणि याच्यासाठीच एक दृष्टांत सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर त्याच्यासाठी ठेवतो. देहरूपी जी अंडी आहे याच्यामध्ये पृथ्वी मोलाचा श्वास आपल्याला दिलेला आहे. आणि याचा त्या श्वासाची किंमत आपल्याला निश्चितपणाने लक्षात येण्याची आवश्यकता आहे. एका शेतकऱ्याचं नदीच्या कडेला अत्यंत सुपीक असं शेत जमीन, खूप मोठी शेत जमीन त्याची होती. पूर्वीच्या कालखंडामध्ये पिकालाही त्या ठिकाणी फार नगदी पिकं नसायचे. त्यांनी ज्वारीचं पीक त्या शेतामध्ये घेतलेलं होतं. राखण करण्यासाठी त्या ठिकाणी पक्षानं, त्या ठिकाणी पक्षापासून धान्याचं संरक्षण करण्यासाठी, कणसांचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी तो काय म्हणतात ते मंच, आपण जो काय म्हणायचं माळा, काय आणखी काय म्हणायचं, वावडी म्हणायचे, मसाल म्हणायचे, माळा म्हणायचे, ते त्याने केलेला होता. आणि त्या माळ्यावरून पाखरं आणण्याचं काम गोफणीतून तो दगडानं करायचा. फिरता फिरता एक दिवस तो थोडस पाखरं कमी झाल्यानंतर नदीच्या कडेनं फिरायला गेला. आणि त्याच्या समोरच नदीचा एक कठडा निखळला आणि मोठा एक त्याला हंडा त्या ठिकाणी दिसला. त्या हंड्यामध्ये लाल रत्न होते. त्यानं तो हंडा उचलला, पाहिला, सुपीक जमीन आहे, खडे पाखरं मारण्यासाठी सापडत नाहीत, म्हणून तो लाल जे रत्न मिळाले होते त्या रत्नाचं मोल त्याला त्याच्या अज्ञानानं कळालं नाही. त्यानं जाऊन त्या माळ्यावरती त्या ठिकाणी तो हंडा सगळा पालथा केला. आणि या खड्याचा वापर आपल्याला पक्षी मारण्यासाठी होईल म्हणून त्या ठिकाणी तो गोपणीतून रोज खडे मारायला लागला. धर्मपत्नी रोजच्या प्रमाणे त्याचं जेवण घेऊन यायची. खेळता खेळता तिच्या लहान मुलाच्या हातामध्ये याच्यातलं एक रत्न जे आहे ते बांधावरती पडलेलं त्याला सापडलं. ते लाल खडा म्हणून त्याने घेतला. संध्याकाळी पत्नी ज्यावेळेस घरी आली त्यावेळेस तो खड्याशी तो मुलगा खेळत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नी उठली आणि स्वयंपाक करायला लागली. तिच्या लक्षात आलं घरात मीठ संपलेला आहे, एक पैसाही नाही, काय करावं म्हणून विचार केला. तिला वाटलं हे लाल मूल आपलं लाल कलरचे खडा खेळतोय, हा खडा वाण्याला देऊन त्या ठिकाणी त्याच्याकडून जर मिळालं पासाभर मीठ आणण्याचा आपण प्रयत्न करू. जाते दुकानात गेल्यानंतर त्या दुकानदाराला सांगते हा खडा ठेवून मला जरा पासाभर मीठ द्याल का. तिथे नेमका एक रत्नपारखी उभा होता. रत्नपारखीने तो खडा हातात घेतला आणि त्यानं सांगितलं एक पैशाचं मीठ या बाईला दे. दुकानदाराने एक पैशाचं मीठ दिलं आणि ह्यानं त्या बाईच्या घराचा पत्ता विचारून घेतला. त्यानं सांगितलं खड्याची किंमत मी तुला उद्या सांगेन. तो खडा घेऊन गेला. व्यापाऱ्यानं त्या खड्याची किंमत 1 लाख रुपये केली. दुसऱ्या दिवशी त्या बाईच्या घराच्या पत्त्यावरती 1 लाख रुपये पाठवून दिले. ती बाई आश्चर्यचकित झाली. 1 लाख रुपये मिळाले, त्याचा आनंद खूप झाला. पण तिनं ठरवलं आताच्या काळात सरप्राईज. तिनं ठरवलं नवऱ्याला सगळं सांगायचं नाही. आता 1 लाख रुपयाचा तिनं तिच्या नात्यातल्या लोकांना बोलवलं, सुज्ञ लोकांना बोलवलं. 1 लाखाचं त्यांनी चांगला वाडा विकत घेतला. त्या वाड्यामध्ये सुविधा सगळ्या लागणारी सगळी साधनं घेतली आणि ती साधनं घेऊन
ज्वारी ज्या वेळेस तयार झाली, रोज नित्यक्रमाने त्याचं जेवण घेऊन जाणं, पण त्याला सांगितलं नाही. कारण ते तोपर्यंत ते लाल खडे संपलेले पण होते, त्यानं मारून सांगून उपयोग नव्हता. ज्वारी तयार झाली आणि पतीला म्हटले, आता तुम्ही बरेच दिवस झालं शेतातच राहताय, आता सगळं धान्य घेऊन आपण आपल्या घरी जाऊ. धान्य भरून गाडी घरी घेऊन येतात. घरी घेऊन आल्यानंतर तिच्या वाड्याच्या पुढे पतीला घेऊन झाल्यानंतर पती असा डचकतो आणि माझं सांगतो, काय हे कोणाच्या वाड्यापुढे आई आपल्याला घेऊन आली, काय प्रकार झालाय, आपण महिनाभर इकडे नव्हतो, नेमकं काय घडलं, ही कोणाचा वाडा आहे, कोणत्या श्रीमंताचा वाडा आहे. बायको सांगते, काळजी करू नका, हा आपलाच वाडा आहे, तुमचाच वाडा आहे. खड्याची किंमत 1,00,000 सांगितल्यानंतर हा चक्कर येऊन पडतो की हंडावर खडे पाखरं आणण्यासाठी. मी त्या ठिकाणी गुफणीतून फिरवले, ते सगळे नदीच्या तीरात त्या तळाला जाऊन पडले. चक्कर येऊन पडल्यानंतर ती बायको त्याला प्रयत्नपूर्वक उठवते आणि उठल्यानंतर त्याला सांगते की हे सगळं मग मी त्या पैशातून सगळं केलेलं आहे आणि आता तुम्ही फार दुःख करू नका, गेले ते गेले खडे. तो म्हणला, अरे हंडाभर होते, हंडाभर हे खडे मी त्या ठिकाणी गोफणीतून फेकले आणि ते नदीच्या तलाला जाऊन पडले. बायको सांगते, गेले ते काय परत येणार नाही, पण एक खड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो काय सुख आणि आनंद मिळाला त्याचा आनंद भोगण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, सांगण्याचा प्रयत्न एवढाच आहे, जी हंडी आहे, सापडलेली हंडी होती, तो आपला देह आहे, आणि जे गेलेले खडे तो आपला श्वास आहे. शिल्लक राहिलेल्या श्वासाचा विचार करून आपण त्या ठिकाणी आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे आणि जीवनामध्ये शिल्लक राहिलेल्या श्वासाचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार निश्चितपणाने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि राहिलेला प्रत्येक श्वास, क्षणभंगूर नाही भरोसा, राहिलेला प्रत्येक श्वास जो आहे त्याचा उपयोग, कारण शेवटचा श्वास कोणता असेल ते आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून राहिलेल्या प्रत्येक श्वासाचं महत्व लक्षात घेऊन आपण जीवन आदर्श करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देहाची आसक्ती जी आपण धरतोय त्या आसक्तीपेक्षा जसं जीवन क्षणभंगूर आहे त्याच्यासाठी भजन केलं पाहिजे. आणि भजन करत असताना मी जसं सांगितलं सुरुवातीला की कुठल्याही संतांना तुम्हाला सगळं काम धाम सोडून द्या आणि फक्त भजन करत बसा असं कधीच सांगितलेलं नाही. आणि म्हणून संतांनी देखील सगळं काम करत असताना तुम्हाला भजन करता येतं याचे अनेक मार्ग त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगितलेले आहे. परंतु आपल्याकडे सगळ्यांची देहाची आसक्ती जी आहे ती खूप मोठी आसक्ती आपल्यामध्ये आहे. एकदा महर्षी नारद पृथ्वीवर पर्यटन करत असताना त्यांना सहज हुकी आली की वैकुंठाला जाऊन नेमका भगवंताचं काय चाललंय पाहून येऊ. नारद गेले, वैकुंठाला गेल्यानंतर भगवंत एकटेच बसलेले होते. नारदांनी विचारलं, मी देहाची आसक्ती सांगतोय, देह सांगतोय. नारद भगवंताला म्हटले, एकटेच वैकुंठात कोणीच नाही, वैकुंठ मोकळं कसं का तुम्हीच वैकुंठात यायला मनाई केली की काय. तर भगवंत म्हणतात, नारद तसं नाहीये, नारदा वैकुंठात यायलाच कोणी तयार नाही. असं कसं शक्य आहे. नारद म्हणतो, वैकुंठात सगळे सुख आहे, वैकुंठासारखा आनंद नाही, मग वैकुंठात यायला कोणी तयार नाही असं भगवंता तुम्ही कसं सांगता. त्यांनी सांगितलं, मी कुठं सांगत नाही, वस्तुस्थिती आहे. उलट तूच जा आणि तू त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये जाऊन कुणी जर 4-2 जण येणार असतील तर त्यांना घेऊन ये, माझं मन रमेल. सेवेला त्या ठिकाणी ते मला भेटतील आणि त्यांच्याही जीवनाचं कल्याण होईल, त्यांना देखील आनंद मिळेल. तू कुणीतरी आणायचा प्रयत्न कर. नारद ऋषी खाली एका खेड्यात येतात, शब्द देऊन येतात भगवंताला, मी घेऊन येतो म्हणे. तुम्ही भगवंता काय काळजी करू नका, आणतो म्हणे. खाली आल्यानंतर पहिल्यांदा एका म्हाताऱ्या सदग्रस्ताला भेटतो आणि नारद म्हणतात की बाबा आता सगळं झालंय तुमचं, चला वैकुंठाला. ते म्हातारे चिडतो नारदवर, जोगड्या तुला काही काम नाही, धंदा नाही, तुझ्या मागे नाही, पुढे नाही, काय मला वैकुंठाला चला म्हणतो, तुझ्यासारखा कोणी असेल
भीक मागून पोट भरणार त्याला घेऊन जा. नारदावरती म्हातारे चिडून म्हणतो, माझी मुलं आहेत, माझी नातवंड आहेत, माझ्या सुना आहेत, माझा खूप मोठा प्रपंच आहे, माझी श्रीमंती आहे, याच्या सगळ्याचा उपभोग सोडून मला वैकुंठाला न्यायला निघाला. तो चिडतो, नारद नाराज होता. पुढे जातात, एका तरुण भेटतो. त्या तरुणाला म्हणतात, येता का वैकुंठाला? तरुण म्हणतो, वैकुंठाला आमचं काम आहे का? म्हातारी माणसं शिवादा कोणीतरी, म्हाताऱ्याला कोणाला तरी घेऊन जायचं. पुढे जातो, आणखी एक म्हातारा ग्रस्त भेटतो. त्याला म्हणतो, वैकुंठाला येता का? तो म्हणतो, आता मीच दिसतो का तुला? आंधळे, पांगळे, बहिरे, ज्यांना काही नाही, ज्यांना वेद नाही, त्यांना घेऊन जा, मला कुठे न्यायला निघाला? असे अनेकांना नारद भेटतात, कोणी यायला तयार होत. शेवटी नारद एका दुकानाच्या पुढे उभे राहतात आणि त्या दुकानाचा मालक जो आहे तो सावकार आहे, गंध वगैरे लावलेला, अष्टगंध लावून बसलेला. त्याला वाटतं हा धार्मिक आहे, हा माणूस वैकुंठाचं नाव काढलं नक्की येईल. नारद त्याच्या जवळ जाऊन बसतात. कस काय व्यापार चाललाय म्हणून विचारतात, व्यापाराची चौकशी करतात. तुमचा संसार वगैरे सगळा व्यवस्थित झालेला आहे, आता तुम्ही वैकुंठाला या, चला वैकुंठाला माझ्याबरोबर. त्या व्यापाऱ्याला नारदांनी सांगितल्यानंतर सावकार म्हणतो, वैकुंठाला यायचेच, वैकुंठाचं सुख खूप आहे असं सांगितलं जातं, मला वैकुंठाला यायचंय, पण अजून वेळ आहे. काय वेळ आहे, कशामुळे वेळ आहे? ते म्हणे, अजून मुलगा अजून तेवढा सज्ञान झालेला नाही, तो सज्ञान झाला की येतो. काही दिवसांनी तुम्ही जरा फेरफटका मारून या. काही दिवसांनी नारद जाते, मुलाचं त्या ठिकाणी लग्न झालेलं असतो, तो संसार करायला लागलेला असतो, तो व्यापार सांभाळायला लागलेला असतो. नारद म्हणते, आता मुलगा व्यापार सांभाळायला लागलाय, चला. तो म्हणतो, नाही, संपत्तीचं रक्षण करण्याचं ज्ञान त्याला अजून आलेलं नाही आणि अजून नातू झालेला नाही. नातू झाला की नंतर काही दिवसांनी पुन्हा नारद जातात. नारद पुन्हा गेल्यानंतर चौकशी करतात, तर त्यांचा मुलगा सांगतो, आमचे बाबा 1 वर्षापूर्वीच गेले, स्वर्गवासी झाले. त्याने गेले. नारद त्या ठिकाणी त्यांच्या दिव्य दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतात, तर याच्या धनावर तो साप होऊन बसलेला आहे. मग नारद त्याला म्हणतात, आता इथं बसण्यापेक्षा वैकुंठाला चला, म्हणजे याचं रक्षण मी जर नसेल तर होऊ शकणार नाही, तर अजून नातू मोठा होतोय. नारद परत येतात. परत आल्यानंतर पाहतात, सूक्ष्म रूपांना पाहतात, हा कुत्रा नारात बसलेला. तरी आता काय करता, कुत्रा नारात बसलाच म्हणे, तरी तुम्ही यायला तयार नाही, चला वैकुंठाला. तेव्हा नातवाला अजून त्या ठिकाणी जेवढं रक्षणाचं ज्ञान आलं पाहिजे तेवढं आलेलं नाही. आणि जर मी इथं दारात बसतो नाही तरी कुणीतरी घरात घुसन आणि लुटून घेऊन जाईन. तो म्हणतो, नारद म्हणतो, आता हे सावकाराचा नाच सोडून दिलेला मला. सावकाराच्या पत्नीकडे बसून तिला म्हणतो, तुम्ही वैकुंठाला चला. नाही म्हणे, मला थोडस अजून नातवंडाच सगळ्या गोष्टीचं बघू द्यात, काही दिवसांनी येते. नारद शेवटी हार म्हणतात आणि प्रभूला जाऊन सांगतात की तुम्ही म्हणता ते खरं आहे, वैकुंठाला कोणी यायला तयार नाही. ही देहाची आसक्ती जी आहे, ही देहाची आसक्ती निश्चितपणानं आपण जर त्याचा विचार केला तर ही देहाची आसक्ती जीवाच्या पुढे नारदाला देखील हार म्हणायला लागली. त्याचं कारण ही देहाची आसक्ती आहे. आणि म्हणून जगद्गुरु जे सांगतायत की आपल्याला या सगळ्या चक्रातून जर बाहेर पडायचं असेल, भवसिंधू पार करायचं असेल, तर त्या ठिकाणी देहाची आसक्ती आणि या सगळ्या गोष्टी सोडून आपण अध्यात्माचा किंवा देवाच्या नामस्मरणाची ताकद खूप मोठी आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला सत्ययुगामध्ये सांगितलं जातं पुराणामध्ये 1 लाख वर्ष आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष, 1 शून्य कमी केला. द्वापार युगामध्ये पुन्हा 1 शून्य कमी केला, 1000 वर्ष. आणि आता कलियुग चालू आहे. कलियुगात 1 शून्य परत कमी झाला, 100 वर्षावर आलं. आता 100 वर्ष मिळतच नाही. त्याचं कारण अनेक आक्रमण आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून आपल्यावरती आलेले आहेत. खूप कमी वयामध्ये माणसं जात आहेत ते आपण पाहतोय. बाबींना 92 वर्षाचं आयुष्य मिळालं, जुन्या पिढीतल्या लोकांना मिळत होतं. जुन्या पिढीतली माणसं कलियुगामध्ये जी काही जुन्या पिढीतली काही माणसं पाहिले त्यांच्या शरीरासाठीचे व्यायाम खूप प्रकारचे होते. पूर्वी माणसं उठायचे, पहाटे नांगरटीला जायचे, नांगर चालत असताना नांगर
खराटीला चालत असताना त्या ठिकाणी किती किलोमीटर चालून होत होतं त्याचा हिशोब लागत नव्हता. आणि त्यात नांगर तो काय असं पलटी करायला काय म्हणतात, पलटीच ना, त्याच्यासाठी पहाटे होणारा व्यायाम जो होता तो व्यायाम शरीराचा खूप मोठ्या प्रमाणात पूर्वीच्या कालखंडामध्ये माणसांना होत होता. पहाटे बैल सोडून जायचे, उन्हाळा संपला, नांगरट संपली, त्याच्यानंतर पाऊस झाला की पेरणीसाठी, पाळीसाठी, मशागतीसाठी माणसं मैलोन मैल चालणं त्यांचं होत होतं, तो व्यायाम होत होता. पिकं पेरल्यानंतर त्या ठिकाणी त्याला पाणी देण्यासाठी सुविधा नव्हती, त्या कालखंडामध्ये साधनं नव्हती, मोठा होत्या. मोठा हाकत असताना बैलांना मदत व्हावी म्हणून मोठ पुढे घेऊन जाताना त्यांना ओढायला मदत करायची, परत 8-8 बैल मागे ओढायची. हा व्यायाम होता. आमच्या माता बहिणींच्या जीवनाचा विचार जर केला तर पहाटे उठून कित्येक पायऱ्या त्यांना दळण दळावं लागायचं. त्याचा व्यायाम त्यांचा जो होत होता तो अत्यंत शरीराच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारा व्यायाम. महिलांच्या बाबतीमध्ये तर जर वाचन लोकांना अध्यात्माचा अभ्यास केला तर महिलांच्या बाबतीमध्ये असा एक माता दिवसभरामध्ये तिला 120 वेळेस उठावून बसावं लागत होतं, असे अध्यात्माचे पुरावे मिळतात. किती व्यायाम होता त्या कालखंडामध्ये. आणि हा व्यायाम खऱ्या अर्थानं मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला आयुष्य देत होता. जुन्या काळातली काही माणसं महादेव महाराज आपण पाहिलेले असतील. म्हणजे कोकणगावचं एक उदाहरण आहे की एक म्हातारं, मला असं समजलं, म्हणजे मी समजलं म्हणण्यापेक्षा पाहिलेलं, साहेबांच्या वस्तीवर राखण्यासाठी होतं, हमसूल का काहीतरी नाव होतं, हमसूल काळे दादा. त्यांचं म्हणजे म्हातारपणी सुद्धा ते म्हातार म्हणजे 100च्या फार पुढे गेलं असेल. आम्ही हायस्कूलला असताना पाहत होतो, आबा ते शिळ्या भाकरी कडा आवाज येत होत्या म्हाताऱ्यात, इतके दात चांगले होते. पूर्वीच्या माणसांना त्या ठिकाणी आरोग्य चांगलं मिळालं, त्याचं कारण तशाच प्रकारचं होतं की पायात घालायला चप्पल लवकर मिळत नव्हती. ऍक्युप्रेशर व्हायचं ते खड्यांनी होत होतं. चुबूक काटे सराटे होते, आता पाहायला मिळत नाही. पण नाशक मारून मारून ते पण सगळं गायब झालेलं आहे. ते टोचले की ऍक्युपंक्चर होत होता. त्याच्यामुळं ऍक्युप्रेशर, ऍक्युपंक्चर आता त्याच्यासाठी प्रयोग करायला लागते. चपला आल्यात आता टोचणाऱ्या. मातीचा, ज्या मातीतून त्या पंचतत्वातून मनुष्याचा देह आहे, त्या पंचतत्वाचा आपला संबंधच कमी होत चालला, म्हणून माणसाचा आयुष्य कमी होत चाललेला आहे. म्हणून कलियुगामध्ये 100 वर्षाचा आयुष्य. आपण सगळे मिळून परमेश्वराला एवढीच प्रार्थना करू, 1-1-0 सत्ययुगापासून कमी करत करत आला. असा फक्त कलियुगातला जो काही 100 वर्षाचा आयुष्य त्याचा 1-0 कमी करू नका, नाहीतर मग 10 वर्षाचा आयुष्य आल्यानंतर काहीच करता येणार नाही. आज या ठिकाणी आपल्याला जीवन जगत असताना त्या ठिकाणी अनेक प्रश्न, अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागते. आरोग्याच्या समस्या सगळ्यात जास्तीच्या आहेत आणि त्याचं कारण त्या ठिकाणी आध्यात्मिक त्या ठिकाणी ज्या गोष्टी मांडायच्या त्या माझ्या मानून निश्चितपणाने झालेल्या आहेत. पण जीवनामध्ये जगत असताना त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की क्षणोक्षणी विचार करायला सांगितलेला आहे, ते नाशिवंत आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि संत समागम धरावा, परमार्थाची तातडी करावी, हे या सगळ्या अभंगात सांगितलेलं आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये जे सांगितलंय की तुका म्हणे येही लौकीचे व्यवहारे, नये डोळे धरे भरून राहो. डोळ्याचे धूर आपल्या जीवनात भरलेला आहे, तो कुठेतरी बाजूला केला पाहिजे. आपण जी देहाची आसक्ती आणि नको त्या गोष्टीच्या पाठीमागे पळतोय, त्याचा विचार कुठेतरी थांबला पाहिजे. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे जीवनामध्ये कशा पद्धतीने जगावं जे सांगितलेलं आहे. अध्यात्माच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टींच्या शिकवणी आपल्याला मिळालेल्या आहेत त्या शिकवणीप्रमाणे काही आयुष्य आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं मी सांगितलं की गेलेला श्वास पुन्हा नाही आणि शेवटचा श्वास कधी माहित नाही. आणि मग जर गेलेला श्वास पुन्हा नाही आणि शेवटचा श्वास कधी हे जर आम्हाला माहित नाही तर मग आहे त्या श्वासाचा सदुपयोग आम्हाला कशा पद्धतीने आमच्या जीवनासाठी करता येईल याचा विचार केला पाहिजे. जगण्याच्या पुढे निर्माण झालेली जी आव्हानं आहे ती आव्हानं जगत असताना आपण कशा पद्धतीने ते पार केली पाहिजे याचा विचार करण्याची आवश्यकता निश्चितपणे. आपण शेतकरी वर्गातली बरीचशी कुटुंब या ठिकाणी आहोत. आज आपल्या आहारामधून
कोणाचं ताट त्या ठिकाणी विषमुक्त आहे याचा विचार केला तर किती मोठा कुणी असेल तरी त्याचे ताट विषमुक्त नाही. या सगळ्या गोष्टींचा अत्यंत जीवनामध्ये जगताना अध्यात्माचा तर मार्ग पकडावाच लागेल, पण त्याच्याबरोबर जगत असताना असणाऱ्या आव्हानांचा देखील विचार करावा लागेल. सगळ्यात वाईट आपण जर आपल्या आहारामध्ये काय असेल तर तेल आपण खातोय. अनिलराव, तेल खात असताना आपल्याला शेंगदाण्याचं तेल कसं किलो मिळतंय? 120च्या पुढे. 1 किलो शेंगदाण्याचं तेल तयार होण्यासाठी 4 ते 5 किलो शेंगदाणे लागतात. शेंगदाण्याचा भाव काय? 100 रुपये जरी धरला तरी 100-125 रुपये जरी धरला तरी 4 किलो शेंगदाणे पकडले तर शेंगदाणे 500 रुपयाचे होतात. आणि मग शेंगदाण्याचं तेल 4 किलो शेंगदाण्याचं 1 किलो तेल जर निघत असेल आणि शेंगदाण्याचे तेल तुम्हाला 120 रुपये 125 रुपयांनी जर मिळत असेल तर ते शेंगदाण्याचं काय याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. दुधाच्या बाबतीत ती क्रांती वेगळी. शहरातली मुलं दूध खातात. आज दूध उत्पन्न किती होतंय आणि मार्केटमध्ये दूध किती आहे काका जर बघितलं तर उत्पन्न होणाऱ्या गाई म्हशींनी दिलेल्या दुधापेक्षा कितीतरी पट दूध आज मार्केटमध्ये जास्तीचं आहे. आव्हानं आपल्या सगळ्यांच्या शरीराच्या पुढे आहेत आणि म्हणून जगत असताना आमच्या शेतकरी कुटुंबानं जर ठरवलं तर विषमुक्त ताट करण्याची ताकद आमच्या शेतकऱ्यामध्ये आहे. तेलाचा आणि दुधाचा विषय बाजूला ठेवा, पण भाजीपाल्यावरती ज्या फवारण्या ज्या ते बंद करायच्या असतील किंवा आपली ताट विषमुक्त करायची असतील तर किमान आपल्या घरच्या पुरतं 4 वाफे भाजीपाला जर घरचा केला तर निश्चितपणाने विषमुक्त ताट होईल. आणि शेतकऱ्याच ताकद दानत देखील शेतकऱ्यात आहे. 4 वाफे केले तर पाहुण्याकडे जाताना पिशवी भरून घेऊन जाईल किंवा पाहुणा आला तर त्याला पिशवी भरून देणे शेतकऱ्याचं दानत आहे. आणि ती ताट विषमुक्त करण्याची ताकद शेतकऱ्यामध्ये याचा देखील विचार, याचं देखील चिंतन या ठिकाणी या निमित्तानं आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. ठिकाणी मी प्रवचन रूपी सेवेच्या निमित्तानं परमेश्वराची प्रार्थना करतो. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराज की जय, सब संतन की जय. हर हर महादेव.